उद्धव ठाकरे शिवसेनेचे सचिव विनायक राऊत आपल्यासोबत आहेत। राऊत साहेब, आज केंद्रामध्ये या ठिकाणी बजेट मांडलं जात आहे। कसं बघता याच्याकडे, काय अपेक्षा आहे आणि काय वाटतंय? बघा, आज संपूर्ण देशातला शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कर्मचारी असेल, सर्वसामान्य नागरिक असेल, हे हैराण झालेले आहेत। त्यांना जीवन नकोसं झालेलं आहे। एकीकडे महागाई वाढत चाललेली आहे, पुन्हा एकदा गॅस सिलेंडर वाढल्या, शेतीच्या मालाला भाव नाही आहे, डिझेल पेट्रोलसुद्धा वाढत चाललेलं आहे। यावर या देशवासियांना योग्य तो दिलासा मिळावा अशी प्रामाणिक इच्छा आहे। परंतु लोकांना फक्त झुलवत ठेवायचं आश्वासनं देऊन आणि प्रत्यक्ष त्यांच्या तोंडाला पानं पुसायची या सध्याच्या राज्यकर्त्यांची पद्धत झालेली आहे। त्यामुळे फार काय अपेक्षा आजच्या अर्थसंकल्पातून पूर्ण होतील असं मला वाटत नाही। EVM संदर्भामध्ये पुन्हा एकदा राज ठाकरेंनी सुद्धा या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। आज सामनामधून सुद्धा या ठिकाणी राज ठाकरेंची बाजू घेऊन लेख आलेला आहे। कसं बघता याच्याकडे? कारण का भाजप ज्याच्यावरती सुद्धा राज ठाकरेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय। उशिरा का होईना माननीय राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली ती योग्यच आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचे उमेदवार जे कल्याण ग्रामीणला होते, त्यांच्या स्वतःच्या गावात त्यांना 0 मतं मिळतात। हा जो महत्त्वाचा मुद्दा त्यांनी ठेवलेला आहे तो विचार करण्यासारखा आहे आणि निवडणूक यंत्रणा किती भ्रष्ट झालेली आहे ते त्याचं त्यांनी उघड केलेलं आहे। त्यामुळे ज्यांनी योग्य भूमिका मांडली त्या भूमिकेचं समर्थन करणं जे खरं वस्तुस्थितीचं त्यामध्ये वावगं काय नाही आहे। बरोबर आहे। भाजपसुद्धा या ठिकाणी राज ठाकरेंवरती प्रहार करताना पाहायला मिळते। कारण आशिष शेलार सुद्धा या ठिकाणी बोलले की कृष्णकुंजमध्ये सन्नाटा क्यू आहे, हे तपासून बघावं। ते 15 दिवसापूर्वी आशिष शेलार त्याच्यासाठीच गेले होते वास काढायला, मला वाटतं कृष्णकुंजवर। बरोबर आहे। राजन साळवी तुमचे नेते आहेत, भाजपमध्ये जाण्याची चर्चा या ठिकाणी रंगलेली पाहायला मिळते। आपण काय वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती? आम्ही फक्त वर्तमानपत्रातून बातम्या वाचतोय, प्रत्यक्ष मला जाणार न जाणार याबद्दल मला काय माहिती नाही। परंतु त्यांना मातोश्रीवर बोलून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी त्यांच्याशी जवळजवळ पाऊण तास चर्चा केलेली आहे। त्यामुळे त्यांच्या त्या चर्चेमधून समाधान झालं असेल अशी मला खात्री आहे। ज्या पद्धतीनं बीडमधलं राजकारण सध्या ढवळून निघालेलं पाहायला मिळते संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर, आपण सुद्धा याच्यावर आरोप प्रत्यारोप केलेले होते, वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलेला होता। पुन्हा एकदा या ठिकाणी काय सांगाल सगळ्या प्रकरणामध्ये? बीड जिल्हा हा सध्या अनेक माफियांच्या हाती गेलेला तो बीड जिल्हा आहे। तिथे वाळू माफिया आहेत, लँड माफिया आहेत, ॲश माफिया आहेत, नंतर दरोडेखोरांची टोळी खूप मोठी आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने प्रामाणिक लोकप्रतिनिधी संतोष देशमुख साहेब यांची हत्या आणि क्रूर हत्या झाली, त्या हत्येकरांना आजही 100% हत्येकरांना आजही पकडण्यामध्ये महाराष्ट्राचे पोलीस अधिकारी अपयशी ठरलेले आहेत। किंबहुना त्या वाल्मिकी कराडच्या दोस्तीमध्ये किती पोलीस अधिकारी आहेत त्यांची यादीच एका सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे ह्या महाराष्ट्राचं विद्यमान सरकार म्हणजे ह्या अशा भूमाफियांना आधार देणारं संरक्षण देणारं सरकार आहे ते। नक्कीच। हे होते विनायक राऊत सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।